दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी पण मला वाटतं कालच जे महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात होतं ते खऱ्या अर्थाने कालचा दिवस हा सर्वात महत्त्वाचा दिवस होता. आणि आज आम्ही आमचे मनसेचे नेते अविनाश जाधव आणि सर्व मनसैनिक शिवसैनिक आज आमचं ठाणे जिल्ह्याचं दैवत धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं आशीर्वाद घेण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही आलो होतो. आणि परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांचा सुद्धा आशीर्वाद घेण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो होतो. तुम्हाला माहिती असेल ही निवडणूक महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिकेत होत आहे. मुंबई असेल, ठाणे असेल, इतर ह्याच्यामध्ये असेल. आज तुम्ही बघितलं असेल 23 जानेवारी हा बाळासाहेबांचा वाढदिवस आहे आणि शतक महोत्सव त्या ठिकाणी मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा होतोय. आणि तुम्ही बघितलं असेल ज्या बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, आणि त्याला अनुसरून दोन्ही पक्ष पुढे चाललेले आहेत. मग ते आमचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील, त्याचबरोबर मनसेचे आदरणीय राजसाहेब असतील. आणि ह्या दोन्ही बंधूंनी एकत्र आल्यामुळे महाराष्ट्रामध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं आहे. त्याचबरोबर 27 जानेवारी हा सुद्धा आमचे ठाणे जिल्ह्याचं दैवत दिघे साहेबांचा सुद्धा जन्मदिवस आहे. आणि त्यानिमित्ताने खऱ्या अर्थाने मुंबई महापालिका असेल, ठाणे महापालिका असेल, त्यांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न साकार करण्यासाठी मला वाटतं मी ठाणेकर जनतेला आवाहन करेल, मुंबईकरांना आवाहन करेल, महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करेल की ह्या शतक महोत्सव जो साजरा होतोय त्या निमित्ताने मला वाटतं मुंबई महापालिका असेल, ठाणे महापालिका असेल, महाराष्ट्रातल्या इतर महापालिका असेल, जनतेने भरघोस मताने त्या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहेत, नगरसेवक आहेत, त्या ठिकाणी निवडून द्यायचं आहे. आणि हा शतक महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही साजरा करणार आहोत. दिघे साहेबांचा सुद्धा त्या ठिकाणी 27 तारखेला आहे. आणि अशा पद्धतीने महाराष्ट्रातले थोर पुरुष यांनी ह्या संबंध ही जी वाटचाल केली त्याच वाटचालीवरती आम्ही या ठिकाणी त्यांचा आदर्श घेऊन पुढे जातो. मशाल आणि इंजिन कशा प्रकारचे पुढे येणाऱ्या भविष्यात प्रारंभ वाढणार आहे? मला वाटतं कालच जेव्हा ही घोषणा झाली तर कित्येक लोकांना हे दोन्ही नेते एकत्र आल्यामुळे त्यांचा धूर निघालेला आहे. आमच्याबरोबर मशाल आहे, त्याचबरोबर इंजिनसुद्धा आहे. आणि नक्कीच त्या धास्तीने त्या ठिकाणी आज कामाला लागलेले आहेत ते लोक. आणि जनता नक्कीच, महाराष्ट्रातील जनता हे या दोन्ही ठाकरे बंधूंना त्यांच्या पाठीमागे उभे राहील अशी मी ग्वाही देतो. संजय राऊतांना याच ठिकाणी अडवलं होतं, दिघे साहेबांच्या प्रतिमेला हार घातला होता, अभिषेक केला होता शिवसेना शिंदे गटाकडनं. मला असं वाटतं दिघे साहेब काय यांचे एकट्याचे होते का? दिघे साहेबांचे कुठले विचार घेऊन चालले आहेत तुम्ही? या दिघे साहेबांनी कधीही कोणाच्या पाठीमध्ये खंजीर हे केला नव्हता. पण ह्या लोकांनी विश्वासघात करून आज जे बाळासाहेबांचे स्वप्न होतं, दिघे साहेबांचं स्वप्न होतं, आणि दिघे साहेब शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी शिवसेना या 4 अक्षराबरोबर होते. आज तुम्ही बघितले असेल दिघे साहेबांनी कार्यकर्ते घडवले, पण ह्यांनी हे कार्यकर्ते फोडण्याचं काम आज पैशाच्या जोरावरती आज संबंध हे करतायत. मला वाटतं ही जनता सुज्ञ आहे. आज तुम्ही बघितलं असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ड्रग्सचा व्यापार जोरात चालू आहे. मी कालच त्यामध्ये सांगितलं की ह्या संबंध केंद्रबिंदू या ठाण्यामध्ये, आज ठाण्यामध्ये सुद्धा कित्येक तरुण व्यसनाधीन या ड्रगच्या पोटी झालेले आहेत. आणि तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने हे सर्व चालू आहे. भ्रष्टाचार ठाणे महापालिका लुटून खाल्लेली आहे. म्हणून मी ठाणेकरांना आवाहन करीन, यावेळेला जसं तुम्ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना या ठाण्यातल्या जनतेने एक हातीच त्या ठिकाणी सत्ता दिली होती, त्याच पद्धतीने मला वाटतं ठाण्यातली जनता देईल, मुंबईतली जनता देईल असा विश्वास व्यक्त करतो. कालच्या बैठकीमध्ये काय फॉर्म्युला ठरला का? मला वाटतं आमच्या सर्व वाटाघाटी सर्व झालेल्या आहेत, काही अडचण नाही आहे. आणि आम्ही सर्वांना बरोबर घेऊन चालणार आहोत. महाविकास आघाडी असेल, त्याचबरोबर
मनसे तर आमच्याबरोबर आहेच, परंतु सर्वांना जे आमच्याबरोबर येतील त्यांना घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. अविनाशजी काँग्रेस आणि राष्ट्रवादी दिसत नाहीये. अहो साहेब, सर्व प्रत्येक जण प्रत्येक पक्षाचे कार्यक्रम तिकडे चालू आहेत, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, सर्व आमच्या बरोबर आहेत. अविनाशजी बटोंगे तो पिटोंगे अशा प्रकारे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आता मराठी माणूस एकवटलेला आहे आणि हे लोक काय म्हणतात ते म्हणू दे, त्यांना काय प्रचार करायचा ते करू दे. दोघा भावांची जी पहिली जाहीर सभा होईल ना, त्याच्यामध्ये तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरं सविस्तर मिळतील. महाराष्ट्राला दिशा मिळेल, मराठी माणसाला काय करायचं याच्या बाबतीतल्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ते तुम्हाला यातून मिळेल. कोणाला आता काय प्रचार करायचा आहे तो करू द्या, त्या सगळ्यांना बोलावं लागतंय, हेच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. या दोन भाऊ एकत्र आल्याचा इम्पॅक्ट हा संपूर्ण महाराष्ट्रावर पडलेला आहे. आज आम्ही जिथे जातोय तिथे लोक आनंदी आहेत, उत्साही आहेत. लोकांना स्वतःहून या दोन्ही भावांना एकत्र पाहून आनंद वाटतोय. तर मला असं वाटतं की कोणाला काय बोलायचं बोलू द्या, पहिल्या सभेत सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला भेटतील. काय वाटतं, भ्रष्टाचाराचे अनेक मोर्चे काढले, सत्याच्या मोर्चामध्ये देखील तुम्ही सहभागी होते. काय वाटतं येणाऱ्या काळात खऱ्या अर्थाने भ्रष्टाचार नाही, एक महाराष्ट्र हा भ्रष्टाचारात एक नंबर आहे आणि त्याचा जो केंद्रबिंदू आहे ते ठाणे, बरोबर आहे. तो हा ठाण्याचा जो केंद्रबिंदू आहे तोच जर ठाणेकरांनी उकडून फेकला तर मला वाटतं भ्रष्टाचाराचा विषयच राहत नाही. आणि येणाऱ्या निवडणुकीला शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आमची जी टीम आहे ही हे काम केल्याशिवाय राहणार नाही. ठाणेकरांना आम्ही पटवून देऊ की कशा प्रकारे भ्रष्टाचार झालेला आहे आणि हा भ्रष्टाचार जर आपण फेकला नाही तर ठाण्याचंही नाव बदनाम होतंय आणि आमचं नुकसानही होतंय. बालेकिल्ला समजला जातो कोणाचा? शिंदे यांचा. कसा काय होऊ शकतो बालेकिल्ला? 2017 साली त्यांनी ज्या निवडणुका लढवल्या मी परत सांगतो, बालेकिल्ला तुम्ही कशावर मोजता? आलेल्या नगरसेवकांवर की चोरलेल्या नगरसेवकांवर? आता जेवढे घेऊन गेले ते चोरलेले आहेत. आता चोरलेल्या नगरसेवकांना घेऊन तुम्ही जर बालेकिल्ला म्हणत असाल तर हे ठाण्याचं दुर्भाग्य आहे. मशाल इंजिन येत्या 16 तारखेला तुम्हाला पाहायला मिळेल की ठाणे महानगरपालिकेच्या सत्तेकडे वाटचाल करेल. मशाल इंजिन तुतारी सगळेच असतील, पण ठाणे महानगरपालिकेच्या त्या पायऱ्यांवर आमचे नगरसेवक तुम्हाला बसलेले दिसतील. माझं या बाबतीत असं मत आहे की आमचं सगळं ठरलेलं आहे, आमचं सगळं झालेलं आहे आणि आम्ही आता एकत्र प्रचार देखील सुरू केलेला आहे. त्यामुळे आता काय उरलेला नाही आहे. तुम्हाला येत्या 2-3 दिवसात आमच्या ज्यावेळेला फॉर्म भरायला सुरू होते त्यावेळेला बाकीची माहिती मिळेल. एकनाथ शिंदेच्या शिवसेना शह देणार का भाजपला ठिकाणी? अहो, सगळ्यांना शह देणार. एक भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेचा शिंदे गट यांनी एकत्र लढावं पहिलं नीट. आम्ही तर एकत्र मनापासून आलेलो आहोत. जे होईल ते आमच्या दोघांचं एकत्र होईल, बरोबर आहे. पहिलं या दोघांनी ठरवावं की कोणाचं कोण काम करणार आहे. मला वाटत नाही दोघं एकमेकांचं कामं करतील. खऱ्या अर्थाने हिंदुत्व कोणाकडे? आमच्याकडे आहे. खऱ्या अर्थात बाळासाहेबांचे जर विचार आमच्याकडे असतील तर हिंदुत्व आमच्याकडेच असणार ना. सो आमच्याकडे खऱ्या विचारधारेची ठाकरे आहे आणि तिला घेऊन हिंदुत्व आम्ही दाखवतो. मनसेचा महापौर, मनसे शिवसेनेच्या युतीचा महापौर बसेल.